पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी 10 जणांची टोळी लातूर पोलिसांच्या हाती लागली आहे। या टोळीमध्ये एका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे। या टोळीने 11 वर्षांच्या मुलीला पळवून सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावात 34 वर्षांच्या इसमाशी लग्न लावून दिलं होतं। एबीपी माझाने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेतला तेव्हा वर्षभरात एक नव्हे तर तब्बल 300 महिला आणि मुली लातूर जिल्ह्यातनं मिसिंग झाल्याचं उघड झालंय। राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्यांचा जबरदस्त जाळ पसरलाय। त्यामुळे या मुद्द्यावरनं विरोधक सरकारला आज पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। तिकडे काँग्रेसलाही हात वर करून चालणार नाही, कारण त्यांनाही विधान भवनात याचं उत्तर द्यावं लागणार आहे। तर मोपलवार मेहता प्रकरणानंतर आता लातूरमधल्या मुली गायब होण्याचं प्रकरण, या सर्व मुद्द्यांनी फडणवीस सरकार आज चांगलंच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कुठल्या पक्षाचं नाव समोर येते काय येते त्याच्याशी मला म्हणजे आम्हाला वैयक्तिक काही देणं घेणं नाही, कारण मुली मिसिंग होत आहेत, मुलींची विक्री होते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आता परवा आपण बघितलं भाजपच्या खासदार रूपा गांगुली या तस्करी करतात म्हणून त्यांच्यावर पण आरोप करण्यात आले। आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कोणी महिला जर असतील आणि कुठल्या पक्षाच्या असतील तर त्यांना कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही। परंतु माझ्याकडून सभागृहामध्ये याच्यावर 93च्या अन्वये आपण हे जे माझाने जे प्रकरण बाहेर उघडकीस आणले त्याच्यावरती निश्चितच आम्ही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करू, तातडीने मांडू। कारण परवाच्या पवईला ज्या 2 मुलांवरती लैंगिक अत्याचार झालं त्याच्या सुद्धा 93 द्वारे आम्ही सभागृहामध्ये सभागृहाचं ह्या करून ते गुन्हेगार पकडले जात नाहीत। ह्याच्यामध्ये सगळ्यात दुःख याचं आहे की हे सगळे धागेदोरे पोलिसांना माहीत असतात आणि मुलींचे तस्करी कोण करते, लहान मुलांची तस्करी कोण करते, चेन स्नॅचर कोण आहे, सगळ्या गुन्ह्याचे गुन्हेगार कोण आहेत साधारण पोलिसांना लिंक माहिती असतं। मग पोलीस या प्रकरणामध्ये एवढे गांभीर्याने का घेत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि याचबद्दल अधिक बोलण्यासाठी ऋत्विक भालेकर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, एकीकडे आपण मगाशी बघितलं 2 महत्त्वाचे मुद्दे मोपलवार आणि मेहतांचा, आणि आता हा देखील मुद्दा लातूरचा गाजू शकतो आज विधानसभेत, पण सरकारबरोबरच काँग्रेसलाही उत्तर द्यावी लागतील या संदर्भात। निश्चित अश्विन, कालच एबीपी माझाने हे धक्कादायक प्रकरण समोर आणलं आणि त्यानंतर ज्या महिला आमदार आहेत, खरं तर सर्वपक्षीय महिला आमदार या प्रकरणावरती अतिशय गंभीरपणे विचार करतायत आणि हा प्रश्न जो आहे, हा मुद्दा आहे, हा सभागृहात उपस्थित करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आज जर विधान परिषदेचं कामकाज सुरळीत सुरू झालं तर प्रामुख्याने हा मुद्दा विधान परिषदेत मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या ज्या आमदार आहेत विद्या चव्हाण यांच्याकडनं होणार आहे। त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे हा सुद्धा मुद्दा लावून धरणार आहेत। त्यामुळे या एकूण प्रकरणावरती सरकारची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आज सभागृहात होईल। त्याचबरोबर संभाजी पाटील निलंगेकर जे पालकमंत्री आहेत यांच्याशीही सातत्याने संपर्क करून या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। अश्विन, ऋत्विक, या सगळ्या संदर्भातल्या आणखी ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।